कोकणामध्ये आम्ही नारळाचा जेव्हा जेव्हा पाडा करतो त्यावेळेला आम्हाला घर म्हणून नारळ ठेवण्याची एक पद्धत असते की सगळे नारळ विकून चालत नाहीत तर घरी थोडे ठेवावे लागतात। आणि या घरी नारळ ठेवण्याच्या नादामध्येच शेवटी नारळांचं गोटा खोबरं होतं आणि गोटा खोबरं एवढ्या प्रमाणात होतं की त्याचं काय करायचं हा प्रश्न पडतो। असंच आमच्याकडेही हे गोटा खोबरं झालं आहे आणि आम्ही त्याचं आज वाळवून हे गोटा खोबरं संपूर्ण काढलेले आहेत, त्याच्या वाट्या बाहेर काढलेल्या आहेत संपूर्ण। आणि आता आम्हाला हे गोटा खोबरं वाळवण्याचं काम लागलेलं आहे। हे खोबरं वाळवणं हे सुद्धा एक मोठं काम आहे, कारण की हे खोबरं काढून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये 2-2 वाट्या केलेल्या आहेत खोबऱ्याच्या आणि इथे आता उन्हामध्ये आम्ही वाळत ठेवलेले आहेत। तर त्याच्यावरती अशा प्रकारचं आम्हाला जाळं घालून इथे ठेवावे लागतात, कारण आमच्याकडे माकडांचा त्रास खूप आहे आणि माकडांचा त्रास असल्यामुळे जर दुपारी जरा 5 मिनिटं डोळा लागला तर चालणार नाही आहे। आणि या सदरामध्ये आम्हाला आता ह्याच्यावरती जाळं घालून त्याची राखण करण्याचं काम आलेलं आहे। पण हे खोबरं उन्हामध्ये सुकल्यानंतर खूपच छान होतं आणि खडखडीत वाळलेल्या गोट्याच्या म्हणजे खडखडीत वाळलेलं खोबरं आपल्याला वापरायला खूपच चांगल्या प्रकारचं हे होऊन जातं। सो अशा प्रकारचं आम्हाला हे खोबरं वाळवण्याचं काम इथे लागलेलं आहे। या सुक्या खोबऱ्याचा वापर आपण लसणीची चटणी किंवा लसणीचं तिखट करतो त्यासाठीही होऊ शकतो। तिळगुळाच्या पोळ्या ज्या आपण संक्रांतीमध्ये आता करतो आहोत त्याच्यातही याचा चांगला वापर होतो। कोकणातलं हे खोबरं कोकणातल्या माणसांसारखं छान आणि गोड आहे, कारण इकडचा कोकणी नारळ आहे जो तो समुद्रकिनाऱ्याच्या जवळ असल्यामुळे गोडीला खूप छान आहे, गोड आहे जास्ती। त्यामुळे ह्या सुक्या खोबऱ्याचा वापर आपण विविध ठिकाणी करू शकतो। जो गोडा मसाला आपण करतो त्यात प्रामुख्याने याचा वापर होतो। असे या गोटा खोबऱ्याचे विविध प्रकारचे उपयोग आपल्याला आहेत।